नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या सराव पेपर क्रमांक 17 मधील मानसिक क्षमता चाचणीच्या 40 प्रश्नांचं स्पष्टीकरण आज आपण समजून घेणार आहोत. या 40 प्रश्नामधील जो पहिला प्रश्न होता तो आपल्यासमोर येतो. विद्यार्थी मित्रांनो, हा पहिला प्रश्न आपल्यासाठी या पेपरमध्ये होता. यामध्ये आपल्याला वेगळं पद शोधायचं आहे. या दिलेल्या प्रश्न आकृतीतील 4 ज्या आकृत्या आहेत, या 4 आकृत्यांमध्ये 3 आकृत्या कुठल्या तरी बाबतीत या सारख्या आहेत, तर एक आकृती मात्र या ठिकाणी वेगळी आहे. ती नेमकी आकृती कोणती आहे ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. चला आपण बघू या ठिकाणी नेमकी वेगळी आकृती कोणती आहे. बघा, पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीच्या वक्र भाग दिसतो आणि या ठिकाणी अशा पद्धतीचा चौकोन भाग आहे आणि हा काळा ठिपका इथं दिसतो आपल्याला. दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा तसेच भाग आहेत, तिसऱ्यामध्ये सुद्धा तसेच भाग आहेत, चौथ्या आकृतीमध्ये सुद्धा आपल्याला तेच भाग पाहायला मिळतात. म्हणजे हे वक्र भाग, हा चौकोन आणि इथं काळा ठिपका. मग नेमका फरक काय आहे तो आपण तपासूया. बघा, या ठिकाणी एक आपण ही जी वक्ररेषा आणि हा जो चौकोन भाग आहे याच्यामध्ये एक आपण वेगळ्या पद्धतीची रेषा काढू. ही बघा, ही एक रेषा जोडणारी आणि या रेषेच्या डाव्या बाजूला आपल्याला हे वर्तुळ दिसते. ठीक आहे. आता चला या ठिकाणी पण आपण बघू. ही रेषा आपण चौकोनापासून वर्तुळापर्यंत काढले आणि त्या रेषेच्या डाव्या बाजूलाच आपल्याला इथं तो हा डावा बाजूलाच आपल्याला वर्तुळ दिसते. ठीक आहे. पुन्हा तिसऱ्या आकृतीमध्ये बघू आपण. या चौरसापासून या वक्ररेषांपर्यंत आपण रेषा काढलेली. ठीक आहे. आता बघा, या रेषेच्या डाव्या बाजूलाच आपल्याला हा वर्तुळ दिसतो आहे. पुढे आपण या चौकोनापासून पुन्हा एकदा या वक्ररेषांपर्यंत एक रेषा काढली आणि या आकृतीमध्ये मात्र हा जो काळा ठिपका दिसतोय तो आपल्याला इथं उजव्या बाजूला आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी तो डाव्या बाजूला दिसत नाही, या ठिकाणी तो उजव्या बाजूला दिसतो. म्हणून या आकृत्यांमध्ये वेगळी आकृती ही पर्याय क्रमांक 4ची आहे. बाकीच्या आकृत्या या सारख्या आहेत. चला पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 2 जो आपल्याला विचारण्यात आला होता तो आपल्यासमोर दिसतोय. काळजीपूर्वक निरीक्षण करा. या ठिकाणी देखील 3 आकृत्या या कुठल्या तरी बाबतीत समान आहेत, तर एक आकृती मात्र या ठिकाणी वेगळी असणार आहे. चला बघा, नेमकी कोणती आकृती इथं वेगळी असणार आहे. चला निरीक्षण करू. प्रत्येक आकृतीमध्ये काय काय आहेत ते शोधण्याचा आपण प्रयत्न करूया. पहिली आकृती बघा, इथं आपल्याला त्रिकोण दिसतोय. त्रिकोणामध्ये या पद्धतीच्या रेषेमुळे, ही जी रेषा काढलेली आहे या रेषेमुळे इथं 4 भाग झालेत. हा 1, 2, 3 आणि 4. ठीक आहे. पुढची आकृती, याच्यामध्ये देखील अशा पद्धतीने या 2 रेषा काढल्यात, ज्याच्यामुळं हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4 अशा पद्धतीचे 4 भाग झालेत. इथं देखील आपल्याला या 2 रेषा आहेत आणि या 2 रेषांमुळे आपल्याला इथं 1, 2, 3, 4 हे भाग दिसतात. इथं देखील आपल्याला रेषा नाहीत पण भाग मात्र दिसतात आपल्याला. 1, 2, 3 आणि 4 4 भाग आपल्याला इथं देखील आपल्याला दिसत आहेत. नेमका प्रत्येक आकृतीमध्ये आपल्याला 4-4 भाग दिसतात. मग फरक कुठं आहे, कोणता आहे तो आता आपण समजून घेऊ. चला बघा, पहिल्या क्रमांकाची जी आकृती दिसते विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दिसणारा हा भाग आणि हा भाग सारखा आहे, तर हा भाग आणि हा भाग सारखा आहे. म्हणजे 4ही भाग आपल्याला इथं सारखे दिसत नाहीत. 2-2 भाग सारखे आहेत. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2मध्ये बघा, प्रत्येक भाग आपल्याला सारखा दिसतो. पर्याय क्रमांक 3मध्ये 4ही भाग इथं पुन्हा सारखे आहेत आणि पर्याय क्रमांक 4मध्ये देखील हा दुसरा, तिसरा आणि चौथा 4ही भाग हे आपल्याला सारखेच दिसतात. ज्याची बघा आपल्याला लक्षात येईल प्रत्येक बाजू ही सारखी आहे. ठीक आहे. इथं देखील 4ही जे भाग आहेत ते सारखेच आहेत. या ठिकाणी 2मध्ये देखील सारखेच आहेत. फक्त पर्याय क्रमांक 1मध्ये आपल्याला या ठिकाणी
चारही भाग सारखे नाहीत, याच्यापैकी 2-2 भाग म्हणजे हे 2 चौकोन सारखे आहेत, तर हे 2 त्रिकोण सारखे आहेत. चारही भाग सारखे नसल्यामुळे या ठिकाणचा वेगळा पर्याय आपण पर्याय क्रमांक 1 हा निश्चित करतो आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाणार आहोत आपण. पुढचा प्रश्न क्रमांक 3 पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 3 जो कालच्या पेपरमध्ये तुम्हाला विचारण्यात आले होता तो आपल्यासमोर आहे. काळजीपूर्वक निरीक्षण करा. या ठिकाणी असलेल्या 3 आकृत्यांमध्ये काहीतरी सारखेपणा आहे, तर एक आकृती मात्र आपल्याला वेगळी आहे दिसते. ती आकृती नेमकी कोणती असणार आहे ते आपल्याला शोधायचे. चला बघा, पहिली आकृतीमध्ये जो खालचा भाग आहे आणि वरचा भाग आहे तो बघा. इथं आपल्याला खाली हा व्ही सारखा भाग दिसतोय, वर देखील त्याचं म्हणजे हा भाग दिसतोय, प्रतिबिंब आहे त्याचं. ठीक आहे, वर हा इथं यू सारखा भाग आहे, खाली त्याचं प्रतिबिंब आहे. या ठिकाणी हा जो भाग आहे त्याचं देखील खालच्या बाजूला प्रतिबिंब आहे. हा जो भाग आहे त्याचं देखील इथं खाली प्रतिबिंब आहे. मग नेमका काय फरक आहे तो आता आपल्याला शोधायचा आहे. फक्त एवढंच बघायचं आहे, वरची आकृती या ठिकाणी उजवीकडे सरकलेली आहे, तर खालची आकृती ही डावीकडे आहे. इथं मात्र आपल्याला पर्याय क्रमांक 2मध्ये वरची आकृती उजवीकडे, खालची आकृती डावीकडे. पर्याय क्रमांक 3मध्ये वरची आकृती उजवीकडे आहे, खालची आकृती डावीकडे सरकलेली दिसते. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4मध्ये बघा, इथं देखील वरची आकृती उजवीकडे आहे, तर खालची आकृती डावीकडे सरकलेली दिसते. पर्याय क्रमांक 2मध्ये, 3मध्ये आणि 4मध्ये हा सारखेपणा आहे, तर पर्याय क्रमांक 1मध्ये वरची आकृती उजवीकडे असल्यामुळे आणि खालची आकृती डावीकडे सरकलेली असल्यामुळे हा पर्याय वेगळा पर्याय आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 1 हे निश्चित करतो आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाणार आहोत. पुढचा प्रश्न क्रमांक 4 याच घटकावर आधारित असलेला वेगळी आकृती शोधा. या घटकावर आधारित असलेला या ठिकाणी प्रश्नाकृती आपल्याला दिसते. या प्रश्नाकृतीमध्ये देखील 3 आकृत्या कुठल्या तरी बाबतीत सारख्या आहेत, तर एक आकृती ही आपल्याला वेगळी असणार आहे. ती आकृती नेमकी कोणती असेल ते आता आपण शोधण्याचा प्रयत्न करू. आकृत्यांचं निरीक्षण करूया. या ठिकाणी आपल्याला षटकोनाची आकृती दिसते, बरोबर. पुढची आकृती आहे, या ठिकाणी कोन आहे. इथं आपल्याला चौरस दिसतो, आयत आहे, आणि या ठिकाणी आपल्याला हा त्रिकोण दिसतो. पर्याय क्रमांक 1मध्ये दिसणारी आकृती षटकोनाची आहे, पूर्णतः बंदिस्त आकृती आहे. पर्याय क्रमांक 2मध्ये दिसणारी आकृती कोनाची आहे. या ठिकाणचा हा भाग आपल्याला खुला दिसतो, बंदिस्त आकृती नाही. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3मध्ये आयत आहे, चारही बाजू आपल्याला दिसतात, बंदिस्त आकृती आहे. आणि चौथी आकृती म्हणजे त्रिकोण आहे, ती देखील या ठिकाणी आपल्याला बंदिस्त आकृती दिसते. बघा, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पर्याय क्रमांक 1मध्ये, 3मध्ये आणि 4मध्ये ज्या आकृत्या आहेत त्या बंदिस्त आहेत, तर पर्याय क्रमांक 2मध्ये फक्त कोन आहे. या ठिकाणी बंदिस्त आकृती नाही, तर ही बाजू आपल्याला खुली दिसते. म्हणून या 4 पर्यायापैकी वेगळा पर्याय हा पर्याय क्रमांक 2 आपण निश्चित करतो आहोत. चला पुढे जाणार आहोत आपण. पुढचा प्रश्न क्रमांक 5 विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर येते. चला, या ठिकाणी आपल्याला प्रश्न आकृती सारखी हुबेहूब दिसणारी आकृती ही उत्तर पर्यायातून शोधायची असते. उत्तर पर्यायामध्ये या प्रश्न आकृतीसारखीच दिसणारी आकृती नेमकी कुठे असेल ते आपण या ठिकाणी शोधणार आहोत. यासाठी सर्वप्रथम आपल्याला प्रश्न आकृतीचं काळजीपूर्वक निरीक्षण करावं लागतं आणि त्यानंतर योग्य ती आकृती आपल्याला शोधायची असते. चला आपण प्रश्न आकृतीचं निरीक्षण करणार. बघा त्यामधील बारकावे काय काय आहेत. प्रश्न आकृतीमध्ये आपल्याला 1, 2, 3, 4 काळे भाग, तर पांढरे भाग देखील 4 दिसतात. आतील बाजूला वर्तुळ आहे आणि वर्तुळामध्ये अधिकचं चिन्ह आहे. चला सर्वप्रथम आपण आतील बाजूला वर्तुळ आणि वर्तुळात अधिकचं चिन्ह कुठं दिसतं ते पाहूया. पर्याय क्रमांक 1मध्ये अधिकचं चिन्ह आहे, पण ही जी बाजू आहे आपल्याला वाढलेली दिसते, या टोकाची त्या टोकाला जोडलेली दिसते, म्हणजे हा आपला पर्याय असणार नाही. इथं अधिकचं चिन्ह आहे पर्याय क्रमांक 2मध्ये. त्यानंतर आपल्याला पर्याय क्रमांक 3मध्ये देखील अधिकचं चिन्ह दिसतं, पण या ठिकाणी ही जी आडवी रेषा आहे ती पूर्ण वाढलेली दिसते, म्हणून हे देखील आपलं उत्तर असणार नाही. चला पुढे जाऊ. पुढे देखील आपल्याला इथं
पर्याय क्रमांक 4मध्ये आपल्याला अधिकचं चिन्ह दिसतं, जसं की आपल्याला प्रश्न आकृतीमध्ये आहे. म्हणजे आता योग्य जे उत्तर आपलं असणार आहे ते पर्याय क्रमांक 2 किंवा पर्याय क्रमांक 4मध्ये असणार आहे. ठीक आहे. आता बाकीचे जे भाग आहेत, काळा भाग, तो आपण बघूया नेमका कुठं जुळतोय. पर्याय क्रमांक 2मध्ये बघा, या ठिकाणी हा काळा भाग दिसतो. तसाच भाग पर्याय क्रमांक 2मध्ये आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4मध्ये मात्र या ठिकाणी तो पांढरा भाग दिसतो. लक्षात घ्या, ही जी आडवी रेषा आहे, या आडव्या रेषेच्या खाली आपल्याला इथं पांढरा भाग पाहिजे. बघा, इथं पांढरा भाग दिसतोय पर्याय क्रमांक 2मध्ये, पण पर्याय क्रमांक 4मध्ये मात्र त्या ठिकाणचा काळा भाग आहे. वरच्या बाजूला आपल्याला इथं पांढरा दिसतोय. आपल्याला प्रश्न आकृतीमध्ये इथं काळा भाग आहे, तो आपल्याला दिसतो कुठं, तर पर्याय क्रमांक 2मध्ये. योग्य पद्धतीने आपल्याला पर्याय क्रमांक 2मध्ये सर्व भाग जुळताना दिसतात. पर्याय क्रमांक 4मध्ये नाही, म्हणून हा पर्याय आपण रद्द करतो आहोत. आणि योग्य उत्तर प्रश्न आकृतीशी योग्य पद्धतीने जुळणारी आकृती ही आपल्याला फक्त पर्याय क्रमांक 2मध्ये दिसते, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 2 हे निश्चित करतो आहोत. चला पुढे जाऊ. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत, प्रश्न क्रमांक 6. चला, प्रश्न आकृतीशी हुबेहूब जुळणारी आकृती या ठिकाणी आपल्याला शोधायची आहे. प्रश्न आकृतीचं इथं देखील आपण काळजीपूर्वक निरीक्षण करणार आहोत आणि त्यानंतर योग्य ती उत्तर आकृती आपण निश्चित करणार आहोत किंवा शोधणार आहोत. बघा, इथं आपल्याला काय दिसतं, तर वर दिसणारा हा पेन्सिलसारखा भाग, हा जो भाग दिसतोय तो भाग आपण शोधूया कुठं कुठं दिसतो. पर्याय क्रमांक 1मध्ये आहे, 2मध्ये आहे, 3मध्ये आहे, 4मध्ये. ठीक आहे. उभी असलेली ही रेषा जी आपल्याला इथपर्यंत आलेली दिसते ती पर्याय क्रमांक 1मध्ये जुळते. पर्याय क्रमांक 2मध्ये ती इथपर्यंतच आहे, पुढे आलेली नाही, म्हणून आपण हा पर्याय रद्द करतो आहोत. पर्याय क्रमांक 3मध्ये ती दिसते आपल्याला व्यवस्थित. पर्याय क्रमांक 4मध्ये देखील आहे. चला आता पुढचा भाग तपासणार आहोत आपण. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण न जुळणारी एक एक आकृती रद्द करत जातो आहोत, ज्यामुळे आपल्याला शेवटी उरणारी आकृती म्हणजेच ती आकृती आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्या आकृती आपण प्रश्न आकृतीशी तुलना केल्यानंतर लक्षात येतं की तेच आपलं योग्य उत्तर असतं. चला पुढे बघू. या ठिकाणची ही आडवी रेषा आणि ही उभी रेषा, तो भाग आपल्याला बघायचा आहे. पर्याय क्रमांक 1मध्ये जुळतोय, पर्याय क्रमांक 2मध्ये देखील आहे, 3मध्ये देखील आहे. ठीक आहे. यानंतरचा हा जो अर्धवर्तुळाकार भाग आहे तो पर्याय क्रमांक 1मध्ये आहे. पर्याय क्रमांक 3मध्ये मात्र या ठिकाणचा तो भाग दिसत नाही, म्हणून ही आकृती आपण रद्द करतो आहोत. पर्याय क्रमांक 4मध्ये तो भाग आहे. चला, यानंतर या ठिकाणी आपल्याला हा जो काळा ठिपका दिसतोय प्रश्न आकृतीमध्ये तो उजव्या बाजूला आहे. उजव्या बाजूला तो आपल्याला इथं पर्याय क्रमांक 1मध्ये दिसतो, पण पर्याय क्रमांक 4मध्ये मात्र तो आपल्याला डाव्या बाजूला दिसतोय, म्हणून या ठिकाणी ही आकृती देखील आपण रद्द करतो आहोत. योग्य पद्धतीने आपल्याला पर्याय क्रमांक 1मध्ये जवळपास सर्व भाग जुळताना दिसतात. या ठिकाणचा हा वर्तुळ देखील आपल्याला उजवीकडे दिसतो, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 1 हे निश्चित करतो आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण या प्रश्न क्रमांक 6चं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 निश्चित केले. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 7 आपल्यासमोर येतो आहे. या ठिकाणी देखील प्रश्नाकृतीशी हुबेहूब जुळणारी आकृती या आपल्याला शोधायची आहे. चला, प्रश्नाकृतीचं काळजीपूर्वक निरीक्षण करा. या ठिकाणी आपल्याला नेमकं काय दिसतंय, तर एक पोकळ असं वर्तुळ आहे, त्यानंतर भरीव काळं वर्तुळ आहे, त्यानंतर तिसरं वर्तुळ आणि त्यामध्ये अधिकचं चिन्ह आहे. चला, उजव्या बाजूला या ठिकाणी जे आपल्याला वर्तुळ दिसतं हे आणि अधिकचं चिन्ह ते कुठं कुठं आहे, पर्याय क्रमांक 1मध्ये आहे. इथं आपल्याला ते मधोमध दिसतं. चला, ही आकृती रद्द करू. या ठिकाणी डावीकडे दिसतं, ही आकृती देखील रद्द करू. इथं देखील आपल्याला ते उजवीकडे आहे. चला, त्यानंतर आपल्याला मधोमध हा काळा वर्तुळ पाहिजे. पर्याय क्रमांक 1मध्ये मात्र तो डाव्या बाजूला दिसतो, म्हणून ही आकृती रद्द होते. 3 आकृत्या रद्द झाल्या आहेत. चौथी आकृती शिल्लक उरली. चौथ्या आकृतीमध्ये मधोमध काळा वर्तुळ आहे आणि डावीकडं हा पोकळ असलेला वर्तुळ देखील आपल्याला दिसतो, म्हणून योग्य पद्धतीने प्रश्न आकृतीशी जुळणारे सर्व भाग पर्याय क्रमांक 4मध्ये आपल्याला दिसतात, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 4 हे निश्चित करतो आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढे जातोय आपण. याच विभागातील याच घटकावर आधारित असलेला
चौथा प्रश्न म्हणजेच एकूण 8वा प्रश्न आपल्यासमोर येतो आहे. बघा, प्रश्न आकृतीशी हुबेहूब जुळणारी आकृती या ठिकाणी आपल्याला शोधायची आहे. प्रश्नाकृतीतील बारकावे पाहाल काळजीपूर्वक आपल्या लक्षात येऊन जाईल. या ठिकाणी वरच्या बाजूला असलेले हे दोन जे छोटे काळे वर्तुळ आहेत ते आपण तपासूया. पर्याय क्रमांक 1 मध्ये ते दिसतात आपल्याला, ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये देखील दिसतात. पर्याय क्रमांक 3 मध्ये मात्र या ठिकाणी बघा हा काळा वर्तुळ इथं दिसत नाही, म्हणून हे रद्द होतं. पर्याय क्रमांक 4 मध्ये देखील आपल्याला ते दोन वर्तुळ दिसतात, ठीक आहे. पुढे बघू, या ठिकाणचा हा जो त्रिकोणाकृती भाग दिसतोय तो पर्याय क्रमांक 1 मध्ये खालच्या बाजूला आहे, रद्द करू. ही आकृती प्रश्नाकृतीशी जुळताना दिसत नाही. या ठिकाणी तो भाग दिसतोय. पर्याय क्रमांक 4 मध्ये तर तो भाग त्रिकोण तशा पद्धतीचं या ठिकाणी दिसतच नाही, म्हणून ही आकृती रद्द होते. चला, फक्त पर्याय क्रमांक 2 मधील आकृती शिल्लक उरलेली आहे, बाकीच्या आकृत्या रद्द केलेल्या आहेत आपण. आता बघा, बाकीचे भाग आपल्याला तपासायचे आहेत. या ठिकाणी 2 कोपऱ्यातून आलेले हे 2 बाण आणि मधोमध असलेले हे वर्तुळ आपल्याला बघायचे आहे. ते देखील आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतंय, म्हणून आपण योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 2 हे निश्चित करतो आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या प्रश्न क्रमांक 8 मला वाटतं सर्वांना समजला असेल. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न आपण घेतो आहोत. प्रश्न क्रमांक 9 यामध्ये आकृती पूर्ण करा या घटकावर आधारित असलेला हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. बघा, प्रश्न आकृतीचं काळजीपूर्वक निरीक्षण केल्यास आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी एक चौरस आकृती आहे आणि या चौरस आकृतीचे इथं आपल्याला 4 भाग झालेले दिसतात. या 4 भागामध्ये 4 भागापैकी हा 1 क्रमांकाचा, 2 क्रमांकाचा, 3 क्रमांकाचा जो चौरस आहे त्यामध्ये आकृती दिसते, तर चौथा चौरस हा आपल्याला रिकामा असलेला दिसतो. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, या चौथ्या चौरसाच्या ठिकाणी, या चौथ्या चौरसाच्या जागेवरती आपल्याला या उत्तर पर्यायापैकी एक चौरस आणून ठेवायचा आहे, ज्यामुळे ही आकृती पूर्ण होणार आहे. ओके, चला आपण शोधण्याचा प्रयत्न करू. ते शोधण्याच्या पूर्वी आपण हे तपासणार आहोत की या ठिकाणी ज्या आकृत्या दिसतात 1, 2, 3, 4, ओके, या ज्या आकृत्या आहेत यांचा इथं नेमका काय संबंध आहे तो आपण पाहूया. बघा, 1 क्रमांकाची जी आकृती आहे ती जर आपण पाहिली तर 1 क्रमांकाची आकृती या उभ्या अक्षामध्ये त्याचं आरशातील प्रतिबिंब म्हणजे पर्याय क्रमांक 2ची आकृती आहे, ठीक आहे. आपल्याला संबंध लक्षात आला. 1 क्रमांकाची आकृती आणि 2 क्रमांकाची आकृती यामध्ये किंवा चौरस हा एकमेकाचा आरशातील प्रतिबिंब आहे, म्हणजे या 3 क्रमांकाच्या चौरसाचं आरशातील प्रतिबिंब आपल्याला चौथ्या चौरसाच्या जागेवरती असायला पाहिजे. चला, याचं प्रतिबिंब नेमकं कशा पद्धतीचं असणार आहे ते आपण शोधण्याचा प्रयत्न करूया. सर्वप्रथम आपण या ठिकाणी जी रेषा आहे ती आपण तपासू. ही जी रेषा विद्यार्थी मित्रांनो दिसते त्याचं प्रतिबिंब आपल्याला अशा पद्धतीने दिसेल. तशी बघा रेषा कुठं दिसते, पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, 2 मध्ये आहे, 3 मध्ये देखील आहे आणि 4 मध्ये देखील तशा पद्धतीची तिरपी रेषा आपल्याला दिसते आहे, ठीक आहे. पुढे बघू दुसरा कुठला भाग, तर या ठिकाणचा हे वक्राकार भाग आपण बघू. या ठिकाणी हा जुळणारा आणि त्याच्यानंतरचा हा, ओके, अशा पद्धतीच्या 2 रेषा आणि याच्या 2 वक्ररेषा आणि याच्या मधोमध असलेल्या ह्या अशा पद्धतीच्या 2 रेषा आपल्याला पाहिजेत, ज्या कुठं दिसतात ते आपण तपासण्याचा प्रयत्न करू. पर्याय क्रमांक 1 मध्ये बघा वरच्या आपल्याला या ठिकाणी पाहिजे होत्या तशा रेषा, पण इथं तशा दिसत नाहीत. पर्याय क्रमांक 1 मध्ये त्या उलट्या बाजूला आहेत, म्हणून आपण हा पर्याय रद्द करतोय. पर्याय क्रमांक 2 मध्ये या ठिकाणी तशा रेषा दिसत आहेत. पर्याय क्रमांक 3 मध्ये इथंच तशा दाखवल्यात, पूर्ण दाखवल्या नाहीत, या ठिकाणी पाहिजे होत्या त्याच्यात रद्द करू हा पण पर्याय. पर्याय क्रमांक 4 मध्ये या ठिकाणी आपल्याला या रेषा आहेत, ठीक आहे. पुढे जाऊ. पण बघा पर्याय क्रमांक 4 मध्ये इथं आपल्याला छोट्या रेषा पाहिजे होत्या, पण त्या आपल्याला पुढच्या ठिकाणी दिसतात, म्हणून हा पर्याय देखील आपण रद्द करतो आहोत. योग्य पद्धतीने सर्व भाग आत्तापर्यंत पर्याय क्रमांक 2 मध्ये जुळले, बाकीचे 3 पर्याय तर रद्द झालेत. चला पुढे बघू. या ठिकाणचा हा एक आणखीन वक्रभाग आणि शेवटचा आणखीन एक वक्रभाग अशा पद्धतीने देखील आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये व्यवस्थित जुळताना दिसतात, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो आपण पर्याय क्रमांक 2 हे निश्चित करतो आहोत. चला पुढे जो पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत, प्रश्न क्रमांक 10.
चला, या ठिकाणी देखील जी प्रश्नाकृती आपल्याला दिसते, या प्रश्नाकृतीमध्ये एकूण 4 आपल्याला भाग दिसतात. बघा, हा 1 क्रमांकाचा चौरस, 2 क्रमांकाचा चौरस, हा 3 क्रमांकाचा चौरस आणि हा 4 क्रमांकाचा चौरस. या ठिकाणी देखील चौथा चौरस जो आहे तो रिकामा दिसतो. आता काय काय संबंध आहेत ते शोधण्याचा आपण प्रयत्न करू, म्हणजे योग्य उत्तर आकृतीपर्यंत आपल्याला पोहोचता येईल. चला, इथं जर काळजीपूर्वक आपण पाहिलं तर चौरस क्रमांक 3 जो आहे, हा चौरस क्रमांक 3 या ठिकाणची आकृती, याचं प्रतिबिंब आपल्याला या ठिकाणी पडलेलं दिसतं. बघा, आरशातील प्रतिबिंब इथं आपल्याला हे दिसतं या 3 क्रमांकाच्या आकृतीचं 2 क्रमांकाच्या चौरसामध्ये, म्हणजे 3 क्रमांकाचं चौरसचं प्रतिबिंब इथं आहे. किंवा आपण याला असंही म्हणू शकतो की 3 क्रमांकाचा जो चौरस आहे त्याला 180 अंशात फिरून या ठिकाणी ठेवल्यानंतर हा 2 क्रमांकाचा चौरस आपल्याला मिळतो. हाच संबंध आपण कायम ठेवला तर 1 क्रमांकाचा चौरस आपल्याला 180 अंशात फिरून या ठिकाणी ठेवायचा आहे, म्हणजे 4 क्रमांकाच्या ठिकाणची आकृती आपल्याला मिळणार आहे. बघा, किंवा या आकृतीचं आरशातील प्रतिबिंब आपल्याला इथं पाहिजे, चौथ्या ठिकाणी पाहिजे. चला आपण बघू कशा पद्धतीनं हे प्रतिबिंब आपल्याला मिळणार आहे. चला, लक्षात घ्या, या ठिकाणची ही एक तिरपी रेषा आपल्याला दिसेल ज्याचं प्रतिबिंब आहे. त्यानंतर हा लंबवर्तुळ भाग, हा एक लंबवर्तुळ भाग, आणि या ठिकाणचा अशा पद्धतीने जोडणारी रेषा आपल्याला पाहिजे, वक्ररेषा. पर्याय क्रमांक 1 मध्ये तशी दिसत नाही, पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसत नाही, पर्याय क्रमांक 4 मध्ये वक्ररेषा या बाजूनं आहे, ती इथं पाहिजे होती म्हणून हा जुळत नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये मात्र आपण केलेलं रेखाटन जुळताना आपल्याला दिसतं, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो आपण पर्याय क्रमांक 3 हे निश्चित करतो आहोत. चला, पुढचा प्रश्न आपण पाहतोय, प्रश्न क्रमांक 11, चौरस आकृती पूर्ण करा या घटकावरच आधारित असलेलाच हा प्रश्न. या ठिकाणी जी प्रश्नाकृती आहे इथं देखील आपल्याला जो काही चौरस दाखवलेला आहे त्यामध्ये हा 1, 2 आणि 3 क्रमांकाच्या चौरसामध्ये आकृती आहे, तर चौथा चौरस जो आहे तो रिकामा आपल्याला दिसतो. चला, नेमका काय संबंध आपल्याला दिसतो तो काळजीपूर्वक तपासून पाहू. चला, चौरस क्रमांक 3 मध्ये जी काय आकृती दिसते, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या आकृतीला ज्यावेळेस आपण 90 अंशात घड्याळाच्या दिशेने फिरवतो, ठीक आहे, 90 अंशात आपण घड्याळाच्या दिशेने फिरवतो त्यावेळेस ही 1 क्रमांकाची आकृती मिळते. या 1 क्रमांकाच्या आकृतीला 90 अंशात आपण घड्याळाच्या दिशेने फिरवतो त्यावेळेस ही 2 क्रमांकाची आकृती मिळते. आता या 2 क्रमांकाच्या आकृतीला आपण 90 अंशात घड्याळाच्या दिशेने फिरवणार आहोत त्यावेळेस आपल्याला हे चौथ्या नंबरची आकृती मिळायला पाहिजे. चला, नेमकं कशा पद्धतीची आकृती तिथं आपल्याला मिळणार आहे ते बघू आपण. या 2 क्रमांकाच्या चौरसाला ज्यावेळेस आपण 90 अंशात फिरवणार आहोत त्यावेळेस अशा पद्धतीचा आपल्याला हा वक्र भाग जो इथे तो आपल्याला दिसेल आणि हा सरळ भाग इथं आपल्याला दिसेल. चला, या ठिकाणी तोच भाग आपल्याला मध्ये जाड झालेला दिसेल अशा पद्धतीने. चला, ही अशी आकृती विद्यार्थी मित्रांनो नेमकी कुठं दिसते ते आपण तपासण्याचा प्रयत्न करू. हा वक्र भाग असा आणि ही खालची रेषा सरळ. चला, अशा पद्धतीने बघा कुठं दिसतं. पर्याय क्रमांक 1 मध्ये बघा नेमकं काय दिसते, तर खालच्या बाजूला ती आकृती दिसते, खालच्या कोपऱ्यामध्ये चौरसाच्या आहे. आपल्याला डाव्या वरच्या कोपऱ्यामध्ये इथं ती आकृती पाहिजे म्हणून हा पर्याय रद्द होतं. बघा, डाव्या कोपऱ्याला आपल्याला वरच्या कोपऱ्यात डाव्या कोपऱ्यात इथं दिसते पर्याय क्रमांक 2 मध्ये, पण सरळ रेषा जी आहे ती आपल्याला खालच्या बाजूला पाहिजे. या ठिकाणी सरळ रेषा इथं दिसते, वक्ररेषा इथं पाहिजे, पण म्हणून हा पर्याय आपण रद्द करतोय. पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा या ठिकाणी ही वक्ररेषा दिसते, खालच्या बाजूला आपल्याला सरळ रेषा पाहिजे होती ती दिसत नाही म्हणून हा पर्याय देखील रद्द झाला. पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा खालच्या बाजूला आपल्याला जशा पाहिजे तशी सरळ रेषा आहे, हा वक्र भाग देखील आहे आणि ही उभी रेषा या बाजूला जुळती आहे म्हणून योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो आपण पर्याय क्रमांक 4 हे निश्चित करतो आहोत. चला,
पुढे जाऊ. पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत, प्रश्न क्रमांक 12. यामध्ये देखील आपल्याला या चौरस आकृती पूर्ण करण्यासाठी योग्य तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे. इथं देखील काळजीपूर्वक निरीक्षण केल्यानंतर लक्षात येतं की 1 क्रमांकाचा चौरस आपल्याला दिसतो, 2 आहे, 3 मात्र रिकाम आहे आणि 4थ्या ठिकाणी देखील आकृती आहे. काय संबंध दिसतो आपल्याला या ठिकाणी बघा. आपण दिलेल्या चौरसांमध्ये निरीक्षण करूया. चौरस क्रमांक 1 आणि चौरस क्रमांक 4 यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतं, तर या चौरसाला ज्यावेळेस आपण 180 अंशात फिरवतो त्यावेळेस हा चौरस क्रमांक 4 तयार होतो 1 क्रमांकाच्या चौरसाला. आता याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, 2 क्रमांकाचा चौरसाला 180 अंशात फिरवून या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे, म्हणजे हा 3 क्रमांकाचा चौरस आपल्याला मिळणार आहे. किंवा आपण असंही म्हणू शकतो, या अक्षामध्ये बघा, इथं अक्ष थोडासा वेगळ्या रंगाने दाखवतो म्हणजे लक्षात येईल. या ठिकाणी या अक्षामध्ये आपल्याला या 1 क्रमांकाच्या आकृतीचं प्रतिबिंब इथं दिसतं. तर आता आपल्याला या अक्षामध्ये हा जो चौरस आहे, या चौरस क्रमांक 2चं प्रतिबिंब आपल्याला 3 क्रमांकाच्या ठिकाणी दिसलं पाहिजे. बघा आता कशा पद्धतीने याचं प्रतिबिंब आपल्याला दिसणार आहे, काळजीपूर्वक लक्षात घ्या. हा जो त्रिकोणाचा भाग आहे, ज्याच्यामध्ये रेषा दिसतात, तो भाग आपल्याला या ठिकाणी दिसेल, ज्याचं प्रतिबिंब इथं दिसेल आपल्याला. तशा पद्धतीचा त्रिकोणामध्ये बघा रेषा असलेला भाग कुठं दिसतो आपल्याला. पर्याय क्रमांक 1मध्ये तशा पद्धतीचा भाग आपल्याला दिसत नाही, इथं पाहिजे तो दिसत नाही, रद्द करू. पर्याय क्रमांक 2मध्ये इथं तसा त्रिकोण आपल्याला दिसतो आहे. पर्याय क्रमांक 3मध्ये हा त्रिकोण इथं आहे पण यामध्ये रेषा नाहीत, रद्द करू. पर्याय क्रमांक 4मध्ये दाखवलेले त्रिकोण हे वेगळ्या पद्धतीचे आहेत म्हणून हा भाग देखील रद्द होतो. चला, याच्यानंतर याच्या दुसऱ्या बाजूला हा जो पांढरा त्रिकोण इथं दिसतो आहे चौरस क्रमांक 2मध्ये, तशा पद्धतीचा पांढरा त्रिकोण इथं आपल्याला दिसेल, तो आपल्याला फक्त पर्याय क्रमांक 2मध्ये जुळताना दिसतो. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो आपण पर्याय क्रमांक 2 निश्चित करतो आहे. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न घेतो आहे आपण, प्रश्न क्रमांक 13. लक्षात घ्या, मालिका पूर्ण करा या घटकावर आधारित असलेला हा प्रश्न क्रमांक 13 आपल्यासमोर येतो आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, नेमका कशा पद्धतीचा हा प्रश्न असतो. यामध्ये प्रश्न आकृतीमध्ये एकूण 3 आकृत्या आपल्याला दिलेल्या असतात, तर 4थी जागा ही रिकामी असते आणि पहिल्या आकृतीतून दुसऱ्या आकृतीमध्ये, दुसऱ्या आकृतीतून तिसऱ्या आकृतीमध्ये एक विशिष्ट असा मालिका संबंधाने आकृत्या या बदलत चाललेल्या असतात. त्यांचा अभ्यास आपल्याला करायचा असतो आणि तो संबंध लक्षात आल्यानंतर 4थ्या ठिकाणची आकृती कोणती असणार आहे ते आपल्याला शोधायचं असतं. चला बघूया. इथं आपल्याला जी पहिली आकृती दिसते विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, इथं आपल्याला वरच्या बाजूनं जाणारा एक बाण दिसतोय, ठीक आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये खालच्या बाजूनं जाणारे 2 बाण आहेत आणि लक्षात घ्या हे 2 बाण अशा पद्धतीचे आहेत की याच्या मधोमध रेषा काढल्यानंतर हे डावा आणि उजवीकडे जाणारा एक बाण आहे, बाणाची दिशा खालच्या बाजूला आहे, ठीक आहे. पुढची आकृती बघा, 3 क्रमांकाची आकृतीमध्ये 3 बाण आहेत. याच्यामध्ये देखील मधोमध रेषा जर काढली तर आपल्याला लक्षात येतं की एक बाण मधोमध आणि 2 बाण हे एक उजवीकडे आणि एक डावीकडे. चला, आता 4थी जी आकृती असणार आहे, 3मध्ये बाणांची दिशा वरच्या बाजूने, 2मध्ये ती खालच्या बाजूला आहे, 1मध्ये वरच्या बाजूला आहे, म्हणजे आपल्याला 4थ्या स्थानावर जी बाण आहेत ते आपल्याला खालच्या दिशेने असलेले पाहिजेत. खालच्या दिशेने बाण कुठं दिसतात बघा, पर्याय क्रमांक 1मध्ये 4 बाण आहेत पण ते वरच्या दिशेने जाताना दिसतात, हे आपलं उत्तर असणार नाही. पर्याय क्रमांक 2मध्ये बघा आपल्याला जसं पाहिजे तशा पद्धतीची आकृती आहे, म्हणजे मधोमध जर उभी रेषा काढली तर त्याच्या डावीकडे 2 बाण आणि उजवीकडे 2 बाण आणि तीही खाली जाणार आहे. योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक 2 असण्याची शक्यता आहे. पुढे जाऊ. बघा या ठिकाणी प्रत्येक बाण हे वेगवेगळ्या दिशेला जाताना दिसतो, हे उत्तर असणार नाही. पर्याय क्रमांक 4मध्ये देखील खालच्या बाजूला दिशेत बाण आहेत पण मधोमध रेषा जर काढली तर या ठिकाणी ही मधोमध रेषा आहे, उभी रेषा आहे, ते एक डावीकडे आपल्याला 1 बाण दिसतो तर उजवीकडे आपल्याला 2 बाण दिसतात आणि मधोमध 1, म्हणून हे आपलं उत्तर असणार नाही. योग्य पद्धतीने आपल्याला उत्तर कुठं आहे तो पर्याय क्रमांक 2मध्ये दिसतं, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो आपण पर्याय क्रमांक 2 हे निश्चित करतो आहोत. पुढे जाणार आहोत. पुढचा प्रश्न क्रमांक 14 आपल्यासमोर येतो. या ठिकाणी देखील जी आकृती आहे, आकृत्यांची मालिका आहे, त्यामध्ये
कशा पद्धतीनं हा मालिका संबंध बदलत चाललेला आहे तो आपल्याला अभ्यासायचा आणि त्यानंतर योग्य उत्तर आपलं निश्चित करायचं. चला, पहिली आकृती बघा. या ठिकाणी आपल्याला 3 चिन्ह दिसतात, गणितीय चिन्ह. पहिलं या ठिकाणी बेरीज चिन्ह आहे, दुसऱ्या बरोबरचं चिन्ह आहे, त्यानंतर गुणाकार आहे. पुढच्या आकृतीमध्ये नेमकं काय झालं आहे तर या ठिकाणी जे 2 नंबरला असलेलं बरोबरचं चिन्ह आहे इथं ते आपल्याला 1 नंबरला दिसतं. 3 नंबरला असलेलं गुणाकाराचं चिन्ह या ठिकाणी आपल्याला 2 नंबरला दिसतं आणि या ठिकाणचं बेरजेचं चिन्ह ते शेवटी आलेलं दिसतं इथं. ठीक आहे. चला, पुढच्या आकृतीमध्ये देखील तसंच झालं आहे. हे 2 क्रमांकाचं जे चिन्ह आहे ते 1 नंबरला आहे, 3 क्रमांकाचं बेरजेचं चिन्ह इथं 2 नंबरला आहे आणि बरोबरचं चिन्ह या ठिकाणी पुन्हा मागच्या बाजूला गेलेलं दिसतं. आता हाच संबंध आपल्याला पुढे ठेवायचा आहे. म्हणजे या ठिकाणी जे 2 क्रमांकाची आकृती आहे ती इथं 1 नंबरला असेल, 3 नंबरचं बरोबरचं चिन्ह या ठिकाणी असेल आणि हे जे गुणाकारात चिन्ह आहे ते सर्वात शेवटी असेल म्हणजे इथं असेल. अशा पद्धतीचं बघा, बेरीज, बरोबर आणि गुणाकारात चिन्ह कुठं दिसतं. बेरीज आहे इथं, बरोबरचं चिन्ह नाही, रद्द करू. इथं बेरीज आहे, बरोबर चिन्ह आहे, गुणाकारात चिन्ह पण आहे. इथं बरोबर चिन्ह सर्वप्रथम दाखवले, रद्द. या ठिकाणी गुणाकारात चिन्ह सर्वप्रथम आहे, रद्द. योग्य पद्धतीने आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये जी काही आकृती आहे ती मालिका संबंधानुसार जुळते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 2 हे निश्चित करतो आहोत. पुढे जाणार आहोत. पुढचा प्रश्न क्रमांक 15 विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर येते. प्रश्न क्रमांक 15 देखील वरील पद्धतीनेच या ठिकाणचा प्रश्न आहे. इथं दिसणाऱ्या ज्या काही आकृत्या आहेत त्यांच्यामध्ये देखील वरील पद्धतीने ज्या पद्धतीने मालिका संबंध बदलत चालला होता तोच संबंध इथं दिसतो. बघा, इथं आपल्याला 3 आकृत्या दिसतात. वर्तुळ आहे, त्याच्या खालच्या बाजूला आपल्याला त्रिकोण दिसतो आणि त्याच्या खालच्या बाजूला चौरस दिसतो. 2 क्रमांकाच्या आकृतीमध्ये काय झालं आहे, हा जो 2 क्रमांकाचा त्रिकोण आहे तिथं 1 नंबरला आहे, 3 क्रमांकाचा चौरस जो आहे इथं 2 नंबरला आहे आणि वर्तुळ आपल्याला पुन्हा खालच्या बाजूला दिसतो. पण लक्षात घ्या, इथं मधोमध असणारी आकृती प्रत्येक ठिकाणी काळ्या रंगाची आहे, म्हणजे चौथी आकृती देखील आपल्याला काळ्याच रंगाची पाहिजे. ठीक आहे, बघू आता तिसऱ्या आकृतीमध्ये इथून कसा संबंध झाला आहे बघा. बदल कसा झाला आहे. 2 क्रमांकाचा जो चौरस होता तो इथे 1 नंबरला आहे, 3 क्रमांकाचा वर्तुळ या ठिकाणी 2 नंबरला आहे आणि इथला जो त्रिकोण आहे तो पुन्हा आपल्याला खालच्या बाजूला आलेला दिसतो. ठीक आहे, आता पुढे काय असणार आहे बघा. हा जो वर्तुळ आहे तो 1 नंबरला असेल, त्याच्या खाली हा जो 3 क्रमांकाचा आहे तो त्रिकोण असेल. ठीक आहे, आणि हा जो चौरस आहे तो त्याच्या खालच्या बाजूला असेल आणि मधला जो आपल्याला हा त्रिकोण दिसतो तो भरीव काळ्या रंगाचा असेल. चला, अशा पद्धतीचा आपल्याला आकृती शोधायची आहे. वरच्या बाजूला वर्तुळ इथं दिसतोय. ठीक आहे, इथं नाही, रद्द करू. इथं वर्तुळ आहे पण तो काळ्या रंगाचा भरीव आहे, रद्द करू. या ठिकाणी वर्तुळ वरच्या बाजूला नाही म्हणून हा रद्द करू. चला, त्यानंतर त्रिकोण आणि चौरस देखील आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये व्यवस्थित जुळताना दिसतात. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो आपण पर्याय क्रमांक 1 निश्चित करतोय. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न आपण घेतोय प्रश्न क्रमांक 16. याच विभागातील हा चौथा प्रश्न आहे. या ठिकाणी देखील पहिल्या 3 आकृत्यांमध्ये जो काही मालिका संबंध आहे तो आपल्याला अभ्यासायचा आहे आणि त्यानुसार योग्य ते उत्तर आकृती आपल्याला नोंदवायची आहे. नेमकं कोणतं उत्तर आपलं असणार आहे ते बघायचं आहे. चला बघू. पहिल्या आकृतीमध्ये नेमकं काय दिसतं तर चौरस आहे आणि चौरसाचे एकूण 8 भाग आपल्याला झालेले दिसतात. त्या 8 भागामध्ये या ठिकाणचा हा भाग आपल्याला रेखांकित केलेला दिसतो, तर त्याच्या विरुद्धचा जो त्रिकोण आहे त्याच्यामध्ये आपल्याला वर्तुळ दिसतं. ठीक आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये काय झालं आहे तर हा जो रेखांकित भाग इथं होता याच्यानंतरचा एक त्रिकोण सोडून तो आपल्याला या ठिकाणी हा त्रिकोण आलेला दिसतो. म्हणजे रेखांकित भागाची जागा ही आपल्याला घड्याळाच्या दिशेने फिरताना दिसते, पण एक एक त्रिकोणाकृती जागा सोडून. ठीक आहे, आणि त्याच्या विरुद्ध बाजूला आपल्याला वर्तुळ दिसतो. पुढे बघा, या ठिकाणचा तिसऱ्या आकृतीमध्ये हा त्रिकोण सोडला आहे आणि या ठिकाणी ती आकृती रेखांकित भाग जो आहे तो आपल्याला आलेला दिसतो. आता पुढची जी आकृती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी बघा, लक्षात घ्या आपल्याला कशा पद्धतीचं असेल तर या ठिकाणी आपण ते रेखाटन करण्याचा प्रयत्न करू. ओके, चला, हा जो भाग आहे तो हा भाग आपल्याला रेखांकित असेल, तो कसा असेल उभ्या रेषांनी रेखांकित असेल. ठीक आहे, चला, हा भाग आपल्याला रेखांकित कुठे दिसतो बघू. पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिसतोय तो रेखांकित भाग. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये इथं तो रेखांकित भाग नाही, इथं दाखवला आहे, रद्द करू. पर्याय क्रमांक 1 मध्ये तो हा भाग आहे, इथला भाग रेखा पाहिजे होता म्हणून हा देखील रद्द होतो, सॉरी.
हा भाग पर्याय क्रमांक 1 देखील रद्द होतो. पर्याय क्रमांक 4मध्ये हा भाग रेखांकित दाखवला आहे म्हणून हा देखील रद्द होतो. पर्याय क्रमांक 2मध्ये फक्त व्यवस्थित आपल्याला रेखांकित भाग या ठिकाणी दिसतो आणि त्याच्या विरुद्ध बाजूला हा वर्तुळ देखील दिसतो म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 2 हे निश्चित करतो आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढे जातो आहे आपण. पुढचा प्रश्न घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 17वा. बघा काय नेमका समसंबंध या घटकावर आधारित असलेला हा प्रश्न आहे. नेमका कशा स्वरूपाचा हा प्रश्न असतो समजून घेऊ आपण. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न आकृतीमध्ये ज्या काही पहिल्या 2 आकृत्या असतात त्या 2 आकृत्यांमध्ये आपल्याला एक संबंध दिसतो काहीतरी. पहिल्या 2 आकृत्यांमध्ये एक संबंध आहे, तो संबंध आपल्याला ओळखायचा असतो आणि तो संबंध कायम ठेवून आपल्याला या प्रश्नार्थक चिन्हाच्या जागेवरती नेमकी कोणती आकृती असणार आहे ती या उत्तर पर्यायातून शोधायची असते. ठीक आहे, चला बघू. पहिल्या 2 आकृत्या. इथं आपल्याला अर्धवर्तुळ दिसतो विद्यार्थी मित्रांनो आणि दुसऱ्या आकृतीमध्ये तोच अर्धवर्तुळ आपल्याला 90 अंशात घड्याळाच्या दिशेने फिरलेला दिसतो आणि इथं तो आपल्याला अर्धवर्तुळ दिसतो आहे. त्याच्या विरुद्ध बाजूला आणखीन एक अर्धवर्तुळ वाढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक पॅटर्न आपल्याला वाढलेला दिसतो. ठीक आहे, कशा पद्धतीचा पॅटर्न वाढला आहे तर इथं देखील आपल्याला अर्धवर्तुळच वाढलेले दिसत आहेत. ठीक आहे, आता पुढची आकृती जी दिसते आपल्याला ही या ठिकाणची आकृती देखील आपण घड्याळाच्या दिशेने 90 अंशात फिरवणार आहोत. ज्यावेळेस ती आकृती आपण फिरवणार, लक्षात घ्या कशा पद्धतीची ती आकृती मिळेल आपल्याला, अशा पद्धतीची ती आकृती आपल्याला मिळणार आहे. यानंतर दुसरा संबंध काय झाला तर या आकृतीचा जो अर्धा भाग आहे तोच याच्या विरुद्ध बाजूला वाढलेला दिसतो. इथं देखील आपण तसाच भाग वाढवणार आहोत. चला वाढवला. त्यानंतर वाढवल्यानंतर याच्यामध्ये जसं अर्धवर्तुळ वाढलेले आहेत तशाच पद्धतीने आपण या ठिकाणचा जो पॅटर्न तसाच इथं भाग आपल्याला वाढलेला दिसेल. म्हणजे अशा पद्धतीने आडवी आणि उभी रेषा, आडवी आणि उभी रेषा, आडवी आणि उभी रेषा, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथं पॅटर्न वाढलेला दिसेल. चला हे जे आपण रेखाटन केलेलं आहे ते नेमकं कुठल्या पर्यायाशी जुळताना आपल्याला दिसतं ते शोधूया. पर्याय क्रमांक 1मध्ये बघा खालच्या बाजूला रेखांकित भाग दिसतोय, रद्द करू. इथं उजव्या बाजूला रेखांकित भाग आहे तो पण रद्द करू. या ठिकाणची आकृती पुन्हा उजवीकडे रेखांकित भाग आहे आणि हा भाग देखील इथं जुळताना दिसत नाही, तो उलटा भाग आहे, रद्द करू. पर्याय क्रमांक 4मध्ये आपण केलेलं रेखाटन व्यवस्थित जुळतं म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 4 हे निश्चित करतो आहोत. पुढे जातो आहे. पुढचा प्रश्न आपल्यासमोर येतो आहे, प्रश्न क्रमांक 18. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी देखील पहिल्या 2 आकृत्यांमधील समसंबंध जो काय आहे तो आपल्याला शोधायचा आहे, ओळखायचा आहे आणि तो संबंध कायम ठेवून आपल्याला प्रश्नार्थक चिन्हाच्या जागेवरील आकृती शोधायची आहे. बघा इथं दिसणारा जो बाण आहे, लक्षात घ्या या अक्षामध्ये, या उभ्या अक्षामध्ये या बाणाचं प्रतिबिंब आपल्याला इथं दिसतंय. म्हणजेच या ठिकाणी देखील आपल्याला या अक्षामध्ये हा जो वक्राकार बाण आहे या बाणाचं प्रतिबिंब आपल्याला पाहिजे. ते कसं दिसेल लक्षात घ्या. इथं आपल्याला अशा पद्धतीने तो बाण आणि त्याचं प्रतिबिंब दिसणार आहे. पर्याय क्रमांक 1मध्ये बाणाचं टोक खालच्या बाजूला आहे, रद्द करूया. पर्याय क्रमांक 2मध्ये हे प्रतिबिंब व्यवस्थित दिसत नाही, या ठिकाणी देखील नाही, पण पर्याय क्रमांक 4मध्ये आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 4 निश्चित करतो आहे. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न आपण घेतो आहे, प्रश्न क्रमांक 19. चला या ठिकाणी देखील पहिल्या 2 आकृत्यांमध्ये काय संबंध आपल्याला दिसतो तो संबंध ओळखायचा आहे. बघा या ठिकाणी एक वर्तुळ आणि जी काय आकृती दिसते ती आकृती फक्त आपण काय केले तर 90 अंशात घड्याळाच्या दिशेने फिरवलेली आहे. पहिली आकृती या ठिकाणी 90 अंशात घड्याळाच्या दिशेने फिरवली म्हणजे ही आकृती आता 3 क्रमांकाची जी आहे त्या आकृतीला आपण 90 अंशात घड्याळाच्या दिशेने फिरवणार आहोत. म्हणजे आपल्याला ती कशा पद्धतीने तर अशा पद्धतीची आकृती दिसेल. वरचा भाग आपल्याला काळा दिसेल आणि खालचा जो भाग आहे विद्यार्थी मित्रांनो तो मात्र यामध्ये आपल्याला आडव्या रेषा दिसतील. बघा अशा पद्धतीची आकृती आता नेमकी कुठं दिसते. इथं तिरपा भाग दिसतोय, रद्द करू. या ठिकाणी वरचा भाग रेखांकित आहे, रद्द करू. या ठिकाणी देखील तिरपी आकृती आहे आणि या ठिकाणी आपण केलेलं रेखाटन हे पर्याय क्रमांक 4मध्ये जुळताना दिसतं. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 4 हे निश्चित करतो आहोत. चला पुढे जाऊ विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आपण घेतोय, प्रश्न क्रमांक 20. चला या ठिकाणी देखील आपल्याला पहिल्या 2 आकृत्यांमध्ये जो काही संबंध आहे तो शोधायचा आहे आणि तो संबंध आपल्याला कायम ठेवून पुढची
आकृती विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मिळवायची आहे. पहिली आकृती बघा, इथं त्रिकोण दिसतो. दुसऱ्या आकृतीमध्ये तशाच त्रिकोणाचा इथं काय झालं आहे, आणखीन एक भाग इथं वाढलेला आहे आणि इथं बघा या ठिकाणी जो बेरजेचं चिन्ह होतं त्याच्याऐवजी इथं दोन्ही बाजूला 2 वर्तुळ आलेले आहेत. ओके. आणि इथं ज्या आडव्या रेषा होत्या इथं उभ्या रेषा झालेल्या आहेत. हा बदल आपल्या लक्षात आला. बघा पुढे काय होईल, ही जी आकृती आहे आपल्याला दिसणारी अशा पद्धतीची ही आकृती. ओके. आता पुढे हाच भाग आपल्याला वाढलेला दिसेल अशा पद्धतीने. ओके. चला, इथं आडव्या रेषा होत्या, इथं उभ्या रेषा आहेत, इथं उभ्या रेषा आहेत, म्हणजे इथं आपल्याला आडव्या रेषा पाहिजेत. रेषांमध्ये बदल केला आपण. चला, या ठिकाणी बेरजेचं चिन्ह आहे, इथं आपल्याला वर्तुळ पाहिजेत. ओके. अशा पद्धतीने 2 वर्तुळ आणि ही अशी आकृती आता आपल्याला शोधायची, नेमकी कुठं दिसते. लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 1 मध्ये हा मधला भाग जुळताना दिसतो, पण इथं आपल्याला बेरजेचं चिन्ह दिसतं. ही आकृती आपलं उत्तर असणार नाही. या ठिकाणी वर्तुळ आहेत, पण या रेषा आपल्याला जुळताना दिसत नाहीत, म्हणून ही आकृती रद्द होते. इथं जो लहान भाग आहे तो आपल्याला खाली दाखवला आहे, इथं वर लहान भाग पाहिजे होता, म्हणून आपण ही आकृती रद्द करतोय. या ठिकाणचं रेखाटन जे आपण केले ते व्यवस्थित जुळताना दिसतं पर्याय क्रमांक 4शी आणि इथं देखील आपल्याला 2 वर्तुळ दिसतात, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 4 हे निश्चित करतो आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाणार आहोत आपण, पुढचा प्रश्न घेणार आहोत. चला पुढे बघू. प्रश्न क्रमांक 21 विद्यार्थी मित्रांनो, हा भौमितिक रचना पूर्ण करा या घटकावर आधारित असलेला प्रश्न. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक प्रश्नाकृती असते आणि प्रश्नाकृतीचा एक अपूर्ण भाग आपल्याला इथं दिसतो आणि तो भाग पूर्ण करण्यासाठी आपल्याला उत्तर पर्यायातील 4 पर्यायांपैकी योग्य भाग शोधायचा असतो किंवा निवडायचा असतो, योग्य आकृती निवडायची असते. ही आकृती निवडत असताना नेमक्या कशा पद्धतीने आपण ती शोधतो. बघा या ठिकाणी प्रश्नाकृतीचे जे काही भाग आहेत, प्रश्नाकृतीचे जुळणारे जे काही भाग आहेत त्यांच्यावरती आपण लक्ष केंद्रित करतो. बघा अपूर्ण असलेला भाग म्हणजे या ठिकाणची ही उभी रेषा आहे, नंतर त्याला लगत असलेली ही आडवी रेषा, ही उभी रेषा आणि या पद्धतीचा हा वक्र भाग. हा भाग आपल्याला उत्तर आकृत्यांशी कुठं जुळतोय तो पाहायचा आहे. काळजीपूर्वक पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही उभी रेषा आपल्याला जुळताना दिसते, ही आडवी रेषा देखील इथं पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसेल, पण या ठिकाणचा हा जो भाग आहे तो भाग आपल्याला इथं सरळ दिसतो, तो दिसत या ठिकाणी नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 आपण रद्द करतो आहोत. पर्याय क्रमांक 2 मध्ये बघा या ठिकाणी हा बाहेर आलेला भाग आहे, म्हणजे उत्तर आकृतीमध्ये तो आत आलेला भाग पाहिजे होता, पण इथं तो दिसत नाही, म्हणून हा रद्द करतोय पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा या ठिकाणचा हा जो भाग आहे, ही रेषा ती या रेषेपेक्षा उंचीला थोडीशी जास्त आहे आणि या रेषेची जी लांबी आहे अशी आडवी ती या प्रश्नाकृतीपेक्षा कमी आहे. ठीक आहे, म्हणून हे देखील आपलं योग्य उत्तर असणार नाही, हा रद्द करतोय आपण पर्याय. पुढे जातो आहे विद्यार्थी मित्रांनो. आता याच्यामध्ये जो शेवटचा पर्याय उरला आहे तो आपण पाहणार आहोत. बघा या ठिकाणची ही उभी रेषा जुळताना दिसते, आडवी रेषा जुळते, हा भाग जुळतो आणि सर्वच्या सर्व भाग इथं आपल्याला जुळताना दिसतात, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 4 हे निश्चित करतो आहे. किंवा आपण ज्यावेळेस प्रश्नाकृतीचा या ठिकाणी प्रश्नाकृतीवरती थोडंसं रेखाटन करण्याचा प्रयत्न करतो, लक्षात घ्या, त्यावेळेस देखील आपल्याला लक्षात येतं की योग्य आकृती नेमकी कोणती असणार आहे. चला हे आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो रेखाटन केलेलं आहे. आता लक्षात येतं की हे केलेलं रेखाटन आपल्याला फक्त पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतंय, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 4 निश्चित करतो आहे. पुढे जाणार पुढचा प्रश्न क्रमांक 22 आपल्यासमोर येतो आहे. चला याच घटकावर आधारित असलेला हा प्रश्न आहे, भौमितिक रचना पूर्ण करा. इथं देखील आपल्याला प्रश्नाकृती दिसते. या प्रश्नाकृतीचा जो पुढचा भाग आहे जो त्याला जुळणारा आहे तो आपल्याला शोधायचा आहे. चला जुळणारा जो भाग आहे त्यावर आपण लक्ष केंद्रित करू. कशा पद्धतीचा आहे, ही उभी रेषा, ही तिरपी रेषा, पुन्हा ही उभी रेषा, ही तिरपी रेषा आणि ही उभी रेषा, अशा पद्धतीचा भाग पाहिजे जो उत्तर आकृतीशी आपल्याला जुळणार आहे.
चला, या ठिकाणचा हा भाग पर्याय क्रमांक 1 मध्ये जुळताना दिसत नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये जवळपास सर्व भाग, हा भाग, ही रेषा, ही उभी रेषा, ही तिरपी रेषा आणि ही उभी रेषा जुळताना दिसते. पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा, पर्याय क्रमांक 3 मध्ये या ठिकाणचा हा जो भाग आहे किंवा हा भाग किंवा ही लांबी आपल्याला थोडीशी जास्त दिसते, म्हणून ती योग्य पद्धतीने आपल्याला या ठिकाणी जुळताना दिसत नाही. हा भाग आपण रद्द करतो, पर्याय क्रमांक 3. पुढे जाणार आहोत. पुढचा जो आहे पर्याय क्रमांक 4 तो जुळताना दिसतोय का बघू. या ठिकाणची जर आपण रेषा पाहिली आणि ही जर पाहिली तर याची लांबी थोडीशी जास्त आहे, म्हणून हा देखील पर्याय आपला जुळणार नाही. योग्य पद्धतीने आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये तो जुळताना दिसत आहे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो आपण पर्याय क्रमांक 2 किंवा बी हे निश्चित करतो आहे. पुढे जाणार. पुढचा प्रश्न आपल्यासमोर येतो आहे, प्रश्न क्रमांक 23. चला, या ठिकाणी देखील भौमितिक रचना पूर्ण करायची आहे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो. चला, चौरस आकृती आपल्याला दिसते प्रश्नाकृतीमध्ये. या प्रश्नाकृतीमध्ये असलेली ही चौरस आकृती पूर्ण करण्यासाठी योग्य तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे. थोडंसं विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी जर रेखाटन केलं तर लगेच आपल्या उत्तर आकृती लक्षात येऊन जाते की नेमकी ती कोणती आकृती असणार आहे. चला, हा चौरस पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करू. ओके, हा चौरस आपण पूर्ण केला आहे आणि हा जो भाग दिसतो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणचा, हा आता कुठल्या उत्तर पर्यायाशी जुळताना दिसतो काळजीपूर्वक पहा. पर्याय क्रमांक 1 मध्ये हा भाग जास्तीचा दिसतो, रद्द करू. पर्याय क्रमांक 2 मध्ये याची लांबी जास्त आहे, रद्द करू. पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा ही देखील पुन्हा लांबी जास्त आहे, रद्द करू. पर्याय क्रमांक 4 मध्ये मात्र तो भाग आपल्याला व्यवस्थित जुळताना दिसतो, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 4 हे निश्चित केलेलं आहे. पुढे जातोय. पुढचा प्रश्न याच विभागातील आहे, प्रश्न क्रमांक 24. काळजीपूर्वक बघा. यामध्ये जी प्रश्नाकृती दिसते त्या प्रश्नाकृतीचं जो जुळणारा भाग दिसतो आपल्याला विद्यार्थी मित्रांनो वरचा, हा जो भाग आहे या ठिकाणी असलेली खाच आणि हा भाग आपल्याला जुळवायचा आहे. तो बघा कुठं जुळताना दिसतोय. पर्याय क्रमांक 1 मध्ये तो आपल्याला जुळताना दिसत नाही. या ठिकाणचं जे आहे अशा पद्धतीने मध्ये पाहिजे होतं तो बाहेर दिसतोय, रद्द करू. इथं आपल्याला तो भाग जसा पाहिजे तसा अगदी दिसतोय. पर्याय क्रमांक 3 मध्ये देखील जुळत नाही. 4 मध्ये देखील तो आपल्याला जुळताना दिसत नाही, किंवा हा जो भाग आहे हा जरी आपल्याला जुळताना दिसला तरी या ठिकाणचा भाग जर बघितला आपण तर हा चौरस पूर्ण करण्यासाठी वरचा जो भाग असणार आहे तो लहान असणार आहे, कमी असणार आहे. तो फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतो. या ठिकाणचा हा भाग थोडासा मोठा आहे, म्हणून ही उत्तर आकृती आपली असणार नाही. योग्य पद्धतीने जुळणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 2, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 निश्चित केलेलं आहे. पुढे जातोय. विभाग हा 7वा आहे. प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. प्रश्न क्रमांक 25 लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी प्रश्नाकृती आपल्याला दिलेली असते आणि त्याच्या उजव्या बाजूला आपल्याला अशा पद्धतीने हा XY अक्ष दाखवलेला असतो. याचा अर्थ असा की ही प्रश्नाकृती आपल्याला आरशामध्ये नेमकी कशा पद्धतीने दिसणार आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं असतं. चला शोधूया आपण ही आकृती आरशात कशी दिसणार आहे. मधोमध आपल्याला या ठिकाणी षटकोन दिसतोय. षटकोनाचं प्रतिबिंब बघा पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये षटकोन आपल्याला दिसत नाही, रद्द करू. पर्याय क्रमांक 3 मध्ये षटकोन आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये वरच्या बाजूला आहे. ठीक आहे. चला, हा जो वरचा आपल्याला दिसणारा चौकोन आहे त्याचं प्रतिबिंब बघा 1 मध्ये व्यवस्थित आहे. 2 मध्ये तो आपल्याला इथं 3 मध्ये दिसत नाही व्यवस्थित, रद्द करू. पर्याय क्रमांक 4 मध्ये वरच्या बाजूला षटकोन दिसतोय, म्हणून हा देखील रद्द होतो. त्यानंतर हा जो त्रिकोण दिसतो डाव्या बाजूला तो आपल्याला आरशात उजव्या बाजूला दिसणार आहे, तो दिसतोय 1 मध्ये. आणि या ठिकाणचा हा जो भाग आहे तो देखील आपल्याला त्याचं प्रतिबिंब इथं व्यवस्थित दिसते, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 1 हे निश्चित करतो आहोत. चला पुढे जाऊ. पुढचा प्रश्न घेतोय प्रश्न क्रमांक 26. आरशातील प्रतिमा शोधा या घटकातील हा प्रश्न आहे. चला, या ठिकाणी जे चित्र दिसतं आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचं प्रतिबिंब आपल्याला शोधायचं. सायकल चालवणारी एक व्यक्ती आपल्याला इथं दिसते जी प्रश्न आकृतीत डाव्या बाजूला जाताना दिसते, तर उत्तर आकृतीमध्ये ती उजवीकडे जायला पाहिजे. चला, प्रत्येक पर्यायामध्ये तशी आकृती दिसते उजवीकडे जाणारी. बघा चाकांची दिशा देखील आपण बघूया. चाकांचा आकार दोन्ही सारखा आहे आणि हा जो उजवीकडचा चाक आहे तो खालच्या बाजूला आहे आणि जो इथं डावीकडचा चाक आहे तो थोडं वरच्या बाजूला आहे.
तशाच पद्धतीने आपल्याला पाहिजे. इथं बघा दोन्ही एकाच ह्याच्यामध्ये दिसतात, म्हणजे वर आणि खाली दिसत नाहीत, म्हणून ही आकृती आपण रद्द करतो आहे. या ठिकाणी हा मोठा आहे तर हा चाक छोटा दिसतो आहे, म्हणून ही आकृती आपण रद्द करतो आहे. इथं बघा जसं पाहिजे आपल्याला तशा पद्धतीचं आहे. म्हणजे इथं उजवीकडचा खाली आहे तर इथं आरशात डावीकडचं खाली आहे. बघा हा वर आहे तर इथं त्याचं उजवीकडं वर दिसतो. ठीक आहे. पुढची आकृती बघा 4मध्ये देखील खाली वर आपल्याला दिसतं, पण याच्यामध्ये जे आपल्याला हा दिसतोय पायाचा आकार तर तो इथं आपल्याला दिसत नाही. इथं तो 3मध्ये दिसतो, म्हणून पर्याय क्रमांक 4 देखील रद्द होतो आणि व्यवस्थित पद्धतीने या प्रश्नाकृतीचं योग्य प्रतिबिंब आपल्याला पर्याय क्रमांक 3मध्ये दिसतं, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 3 हे निश्चित करतो आहे. पुढे जातो आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आपल्यासमोर येतो आहे. प्रश्न क्रमांक 27. या ठिकाणी जी प्रश्नाकृती आहे ती आपल्याला नेमकी आरशात कशी दिसणार आहे ते आता आपल्याला या प्रश्नाकृतीचं निरीक्षण करून ठरवायचं आहे. चला प्रश्नाकृतीचं निरीक्षण करू. या ठिकाणी बघा डाव्या खालच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला हा वक्राकार भाग दिसतो, जो आपल्याला उजव्या खालच्या कोपऱ्यात पाहिजे. पर्याय क्रमांक 1मध्ये आहे, 2मध्ये आहे, 3मध्ये आहे, 4मध्ये तो आहे. ठीक आहे. यानंतर इथं 1 2 3 4 आकृत्या दिसतात. त्या 4 आकृत्यांचं प्रतिबिंब आपल्याला पाहिजे. बघा इथं 1 2 3 4 5 आपल्याला आकृती दिसतात. 4 आकृत्याचं प्रतिबिंब आपल्याला 5 दिसणार नाही, रद्द करू. पर्याय क्रमांक 2मध्ये बघा इथं 1 2 3 4 आकृत्या आहेत. पर्याय क्रमांक 3मध्ये बघा 1 2 3 आकृत्या आहेत, म्हणून रद्द करतो आहे. पर्याय क्रमांक 4मध्ये 1 2 3 4 आहेत, म्हणजे 2 किंवा 4मध्ये आपलं उत्तर असणार आहे. चला बघू. या ठिकाणी सर्वात खालचा हा जो भाग दिसतो याचं प्रतिबिंब आपल्याला बघायचं आहे. पर्याय क्रमांक 1मध्ये त्याचं प्रतिबिंब दिसत नाही, पण 4मध्ये योग्य दिसतंय, म्हणून पर्याय क्रमांक 2 रद्द होतो. या आकृतीचं प्रतिबिंब इथं व्यवस्थित आहे, याचं देखील प्रतिबिंब इथं व्यवस्थित आहे आणि याचं देखील प्रतिबिंब इथं व्यवस्थित आहे, म्हणून योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 4 हे निश्चित करतो आहे. पुढे जातो आहे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 28 आपल्यासमोर आहे. चला या ठिकाणी जी प्रश्नाकृती दिसते ते प्रश्नाकृतीचं आरशातील प्रतिबिंब नेमकं कशा पद्धतीचं असणार आहे ते आपण शोधूया. चला हा जो हा कोन जो दिसतो आहे वरच्या बाजूला असा कोन आणि यानंतरचा हा अशा पद्धतीचा भाग जो खालच्या बाजूला आहे तो शोधायचा आहे. चला या कोनाचं प्रतिबिंब आपल्याला पाहिजे वरच्या बाजूला. कसं असेल ते अशा पद्धतीने इथं पाहिजे, ते दिसत नाही, रद्द करू. इथं आपल्याला ते दिसतंय, ओके. या ठिकाणी दिसत नाही, रद्द करू. इथं देखील आपल्याला ते दिसतंय, ओके. खालचा भाग हा जो आहे याचं प्रतिबिंब बघा इथं व्यवस्थित दिसते आपल्याला पर्याय क्रमांक 3मध्ये, पण पर्याय क्रमांक 4मध्ये ते अशा पद्धतीने दाखवले, म्हणून हा रद्द होतो आणि योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं निश्चित होतं. चला पुढे जाणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. पुढचा जो प्रश्न आहे तो बघा कागदाची घडी घालून उलगडल्यानंतर मिळणारी योग्य आकृती आपल्याला या ठिकाणी कोणती असणार आहे ते उत्तर पर्यायातून सांगायचं. प्रश्न क्रमांक 29. घडी घाला आणि उलगडा या घटकावर आधारित असलेला हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. काळजीपूर्वक प्रश्नाकृती आणि त्या प्रश्नाकृतीमध्ये असलेल्या घड्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. कशा पद्धतीने या ठिकाणी घड्या घातलेल्या आहेत ते बघा. पहिली आकृती या ठिकाणी कशी घडी घातली, या तिरप्या अक्षामध्ये या बाणाच्या दिशेने घडी घातली. दुसरी घडी या बाणाच्या दिशेने आहे आणि पुन्हा तिसरी एक घडी आणखीन या ठिकाणी घातलेली आहे, बाण दाखवलेला नाही, किंवा हा काप घेतलेला आहे बघा. हा जो त्रिकोण होता यावरती अशा पद्धतीने इथं काप घेतलेला आहे आणि आता हा कागद आपल्याला उलगडायचा आहे. चला पहिली घडी ज्यावेळेस आपण उलगडणार आहोत त्यावेळेस लक्षात घ्या या कापाचं प्रतिबिंब अशा पद्धतीने आपल्याला मिळेल आणि ज्यावेळेस आणखीन एक शेवटची घडी म्हणजे पहिली घडी आपण उलगडणार आहोत त्यावेळेस आपल्याला मधोमध अशा पद्धतीचा चौकोन हा मिळणार आहे, कारण कट केलेला भाग जो होता त्याचं प्रतिबिंब आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आणि अशा पद्धतीची आकृती आपल्याला मिळणार आहे. बघा ती कुठं जुळताना दिसते, पर्याय क्रमांक 1मध्ये या ठिकाणचा चौकोन हा या चौकोनाशी जुळताना दिसत नाही, रद्द करू. इथं आपल्याला त्रिकोण दाखवला आहे, रद्द करू. या ठिकाणचं जे भाग आहेत ते वेगळे दाखवलेत, रद्द करू. आणि पर्याय क्रमांक 4मध्ये आपण केलेलं रेखाटनाशी जुळताना दिसतं, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 4 हे निश्चित करतो आहोत. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न आपण घेणार प्रश्न क्रमांक 30. चला या ठिकाणी देखील जी प्रश्नाकृती आहे प्रश्नाकृतीतील घड्या कशा पद्धतीच्या आहेत ते आपण पाहू.
इथं दिसणारा जो कागद आहे विद्यार्थी मित्रांनो तो आपल्याला चौरस आकृती कागद दिसतो. पहिली घडी या बाणाच्या दिशेने वरच्या बाजूने घातले, दुसरी घडी या बाणाच्या दिशेने डाव्या बाजूला घातले आणि हा जो चौरस तयार झाला त्यावरती या ठिकाणी एक काप घेतलेला आहे आणि इथे एक काप घेतलेला दिसतो. चला आता ज्यावेळेस आपण ही घडी उलगडणार आहोत, ही घडी उलगडल्यानंतर लक्षात घ्या या ठिकाणी या कापाचं प्रतिबिंब आपल्याला अशा पद्धतीने दिसतं. ओके, आणि हा जो काप आहे डावीकडं त्याचं प्रतिबिंबसुद्धा आपल्याला उजवीकडं दिसतं. ठीक आहे, आणि पुन्हा आणखीन ही घडी उलगडायचे त्यावेळेस खालच्या बाजूला अशा पद्धतीचा काप, मध्ये अशा पद्धतीचा काप आणि हा उजवीकडं अशा पद्धतीचा काप आपल्याला दिसतो. चला अशा पद्धतीचे जे आपण काप या ठिकाणी रेखाटन केले ते कुठं जुळताना दिसतं बघा. पर्याय क्रमांक 1मध्ये ते जुळताना दिसतं. पर्याय क्रमांक 2मध्ये वरच्या बाजूला जुळलेलं आहे पण खालच्या बाजूला या ठिकाणचे डाव्या आणि उजव्या बाजूचे काप दाखवले नाहीत, रद्द करू. बघा पर्याय क्रमांक 3मध्ये हे बाजूचे काप आपल्याला जुळताना दिसतात पण मध्यभागी इथं काप दाखवला आहे जो वर आणि खाली पाहिजे होता, रद्द करू. इथं बाजूचे काप आहेत पण मध्यभागचे काप दाखवले नाहीत इथले, म्हणून हा रद्द होतो. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 1 हेच निश्चित होतं. चला पुढे जाऊ. पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत, प्रश्न क्रमांक 31. घडी घाला आणि उलगडा याच घटकावर आधारित असलेला हा प्रश्न आहे. या ठिकाणी प्रश्न आकृतीमध्ये दिसणारा जो काही कागद आहे तो देखील चौरस आकृतीच आहे. या ठिकाणी देखील घडी बघा बाणाची दिशा पहिली डावीकडे घातलेली, पुन्हा नंतर वरच्या बाजूला बाणाची घातलेले आणि त्यानंतर आणखीन एक या तिरप्या अक्षामध्ये घडी घातलेली दिसते आपल्याला. आणि काय झाले तर यात हा जो त्रिकोणाकृती घडी कागदाची तयार झाली त्यावरती मधोमध एक काळं छिद्र आपल्याला पाडलेलं दिसतं किंवा काळा ठिपका आपल्याला दिसतो. आता कागद ज्यावेळेस आपण उलगडणार आहोत, पहिली घडी ज्यावेळेस उलगडली लक्षात घ्या त्यावेळेस तो अशा पद्धतीचे चौरस असेल आणि या जो ठिपका आपण आहे किंवा हे छिद्र आहे त्याचं प्रतिबिंब आपल्याला समोरच्या बाजूला लक्षात घ्या इथं आपल्याला दिसेल, म्हणजे या तिरप्या अक्षाच्या समोरच्या बाजूला ठिपका दिसेल. तशा पद्धतीचा आपल्याला कुठं दिसतं बघा. ही जी घडी आहे पहिल्या आकृतीमध्ये इथं अशा पद्धतीची घडी पाहिजे होती, ती आपल्याला दिसत नाही पहिल्या आकृतीत, म्हणून हे रद्द करू. इथं 2 क्रमांकाच्या आकृतीत देखील तिरपी दिसत नाही, रद्द करू. इथं मात्र आहे, ठीक आहे. आणि याच्या इकडं डावीकडं आणि उजवीकडंसुद्धा आपल्याला 2 ठिपके दिसत आहेत, बरोबर आहे. पण पर्याय क्रमांक 4मध्ये हा तिरपा अक्ष आहे, या ठिकाणी छिद्र दिसते पण इथं पुढं छिद्र दिसत नाही, पुढच्या त्रिकोणात जे पाहिजे होते ते दिसत नाही. पुढे जाणार बघा या ठिकाणी पुन्हा आणखीन एक घडी ज्यावेळेस आपण उलगडणार आहोत त्यावेळेस इथं एक आपल्याला चौरस मिळतो. यावरती हा जो चौरस आहे याचं प्रतिबिंब आपल्याला मिळतं, म्हणजे अशा पद्धतीने 2 छिद्र देखील बघा ते आपल्याला पर्याय क्रमांक 3मध्ये व्यवस्थित दिसतात. पर्याय क्रमांक 4मध्ये तशा पद्धतीचं नाही, रद्द करू. आणि वरचा जो पॅटर्न आहे त्याचं प्रतिबिंब आपल्याला खालच्या बाजूला मिळतं, म्हणजे अशा पद्धतीच्या तिरप्या रेषा इथं 2 हे काळे वर्तुळ ते आपल्याला फक्त पर्याय क्रमांक 3मध्ये दिसतात, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 3 हे निश्चित करतो आहोत विद्यार्थी मित्रांनो. चला पुढे जाऊ. पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत, प्रश्न क्रमांक 32 आपल्यासमोर आहे. हा देखील याच घटकावर आधारित असलेला प्रश्न आहे. घडी घाला आणि उलगडा या घटकावरचा हा प्रश्न. वर्तुळाकार कागद आपल्याला दिसतोय. घडी पहिली वरच्या बाजूनं घातले, दुसरी घडी ही डाव्या बाजूला घातले आणि त्यानंतर या कोपऱ्याला अशा पद्धतीचा हा काप घेतलेला दिसतो. चला पहिली घडी उलगडल्यानंतर या कोपऱ्याला आपल्याला या कापाचं प्रतिबिंब दिसतं. दुसरी घडी आपण जी आहे ती उलगडल्यानंतर यांचं प्रतिबिंब खालच्या बाजूला अशा पद्धतीने दिसतं, म्हणजे चारी कोपऱ्याला असे काप आपल्याला दिसतील. चला अशा पद्धतीने दिसणारा कागद आपण शोधूया कुठं दिसतो. पर्याय क्रमांक 1मध्ये लक्षात घ्या हा जो काप आहे तो या कापापेक्षा खूपच मोठा दाखवला आहे, म्हणून हे उत्तर असणार नाही. इथं देखील खूप मोठा काप दाखवला आहे, रद्द करू. या ठिकाणचा काप थोडासा वेगळा दाखवला आहे आपल्याला, इथं पाहिजे तसा नाही, म्हणून हा देखील रद्द होतो. योग्य पद्धतीने आपल्याला जसा पाहिजे तसा काटकोनातला काप हा इथं दिसतो विद्यार्थी मित्रांनो, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 4 हे निश्चित करतो आहोत. चला पुढे जाऊ. पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. प्रश्न क्रमांक जो आहे पुढचा तो बघा, तुकड्यांपासून तयार होणारी एकसंध आकृती आपल्याला मिळवायची आहे. प्रश्न क्रमांक 33 तुकडे जोडा या घटकावर आधारित असलेला हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. बघा या ठिकाणी जी प्रश्नाकृती आहे प्रश्नाकृतीत आपल्याला तुकडे दिसतात आकृतीचे आणि ते तुकडे जोडल्यानंतर
कोणती आकृती मिळणार आहे ते आपल्याला शोधायचं असतं. चला इथं जे तुकडे आहेत आपण त्या तुकड्यांना नंबर देऊन घेऊ. हा 1 क्रमांकाचा आहे, हा 2 क्रमांक देऊ याला, हा 3 आहे आणि हा 4 नंबरचा आहे. ठीक आहे. अशा 4 आकृत्या पाहिजेत आपल्याला. पर्याय क्रमांक 1 मध्ये बघा या ठिकाणचा हा जो 1 क्रमांकाचा चौकोन दिसतो तो मात्र या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने आहे, म्हणून आपण हा रद्द करतो. पर्याय क्रमांक 2 मध्ये या ठिकाणी तशा पद्धतीचा चौकोन दिसत नाही, रद्द करू. पर्याय क्रमांक 3 मध्ये देखील तसा चौकोन आपल्याला इथं दिसत नाही, रद्द करू. पर्याय क्रमांक 4 मध्ये मात्र 1 क्रमांकाचा चौकोन इथं दिसतोय, 2 क्रमांकाचा दिसतोय, 3 क्रमांकाचा जो आहे तो या ठिकाणी त्रिकोण आहे, 4 क्रमांकाचा इथं आहे. म्हणजे सर्वच्या सर्व भाग हे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये एकसंधपणे जुळलेले दिसतात. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 4 निश्चित करतोय. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न घेतोय आपण विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. बघा या ठिकाणी जे प्रश्नाकृतीत असलेले सुट्टे भाग आहेत ते सुट्टे भाग कुठल्या उत्तर पर्यायामध्ये दिसतात ते आता आपण बघू. चला या ठिकाणी आपल्याला हे असे एखाद्या वर्तुळाचे 4 भाग असल्यासारखे दिसतात आणि प्रत्येकामध्ये आपल्याला एक एक काळा ठिपका दिसतोय. चला हे भाग जशाच तसे कुठं दिसतात आपल्याला ते शोधायचा प्रयत्न करायचा आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये बघा इथं आपल्याला प्रत्येक भाग दिसतोय तसा आणि मध्ये हा काळा ठिपका पण आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये तो भाग आपल्याला इथं दिसतोय पण मध्ये काळा ठिपका नाही, तो बाहेर ठिपका दिसतोय, म्हणजे हे उत्तर असणार नाही. या ठिकाणी तो भाग आपल्याला दिसतोय. जर इथं आपल्याला काळे ठिपके असते दिलेले तर योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक 3 हे असतं, पण या ठिकाणी काळे ठिपके दिलेले नाहीत म्हणून आपण हे उत्तर रद्द करणार आहोत. पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा या ठिकाणचा भाग जुळतोय, इथं भाग जुळतोय, पण हे 2 भाग आपल्याला प्रश्नाकृती दिसत नाहीत म्हणून हा रद्द होतो आणि योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 1च निश्चित करतोय, कारण या ठिकाणी हे भाग आपल्याला 4ही भाग दिसत आहेत. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. हा देखील याच घटकातील प्रश्न आहे. इथं बघा तुकडे दिसतात आपल्याला आणि ते तुकडे जोडल्यानंतर कोणती आकृती मिळणार आहे ते या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. लक्षात घ्या. चला जे काही सुट्टे भाग आहेत त्यांना आपण नंबर देऊन घेऊ. हा 1 क्रमांकाचा, हा 2 क्रमांकाचा आणि हा 3 क्रमांकाचा भाग, असे 3 भाग आपल्याला पाहिजेत. चला 1 क्रमांकाचा जो भाग आहे तो पर्याय क्रमांक 1 मध्ये कुठेही दिसत नाही, रद्द करू. पर्याय क्रमांक 2 मध्ये देखील तसा भाग दिसत नाही, रद्द करू. पर्याय क्रमांक 3 मध्ये मात्र तो भाग आपल्याला दिशा बदलून बघा या ठिकाणी हा भाग दिसतो. ओके, हा आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये बघू तसा भाग आहे का? पर्याय क्रमांक 4 मध्ये देखील तसा भाग दिसत नाही. चला बाकीचे भाग आपण बघू. 2 क्रमांकाचा भाग इथं दिसतोय, 3 क्रमांकाचा भाग या ठिकाणी आहे. म्हणजे या उत्तर आकृतीमध्ये प्रश्नाकृतीतील सुट्टे भाग जुळलेली एकसंध आकृती पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 3 निश्चित करतोय. पुढे जाऊ विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आपल्यासमोर येतोय, प्रश्न क्रमांक 36. ओके, प्रश्न क्रमांक 36. या ठिकाणी जे काही सुट्टे भाग आहेत ते बघा. त्रिकोण दिसत आहेत तिथे 4, ते 4 त्रिकोण जुळल्यानंतर तयार होणारी एकसंध आकृती आपल्याला पाहिजे. इथं पर्याय क्रमांक 1 मध्ये बघा, पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला या ठिकाणी 2च त्रिकोण दिसतात, म्हणजे हे आपलं उत्तर असणार नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये 4 त्रिकोण दिसतात. पर्याय क्रमांक 3 मध्ये देखील 4 त्रिकोण दिसतात. 4 मध्ये 2 आहेत, हे देखील उत्तर असणार नाही. बघा या ठिकाणचे जे त्रिकोण दिसतात ते प्रत्येक त्रिकोण सारखा आहे, या ठिकाणी प्रत्येक त्रिकोण सारखा नाही, आपल्याला लक्षात घ्या. आणि हा एकसंधपणा आहे असं म्हणता येणार नाही, कारण याचे या बाजू आपल्याला खुल्या दिसतात, म्हणून हा पर्याय रद्द होतो. आणि योग्य पद्धतीने जुळणारे 4 त्रिकोण हे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतात, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 2 हे निश्चित करतो आहोत. विद्यार्थी मित्रांनो चला पुढे जाणार आहोत. पुढचा प्रश्न आपण पाहतोय, प्रश्न क्रमांक 37 जो आहे तो लपलेली आकृती शोधा या घटकावर आधारित आहे. विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नामध्ये बघा प्रश्नाकृती दिली आहे आणि प्रश्नाकृतीमध्ये जो काही भाग आहे तो भाग आपल्याला नेमका कुठल्या उत्तर पर्यायामध्ये दडून बसलेला आहे, लपलेला आहे, ते या ठिकाणी सांगायचं असतं. चला बघू प्रश्नाकृतीत असलेला हा भाग नेमका कसा आहे त्याचं निरीक्षण करू आपण.
या ठिकाणी ही तिरपी रेषा दिसते, त्यानंतर उभी रेषा आणि इथं काटकोनात आडवी रेषा आणि इथं काटकोनातली उभी रेषा. चला, अशा पद्धतीचा आपल्याला भाग शोधायचा आहे. नेमका तो कुठं असणार आहे? चला, पर्याय क्रमांक 1 मध्ये तशा पद्धतीची तिरपी रेषा बघू आपण. इथं असलेली तिरपी रेषा ही लहान आहे आणि इथली तिरपी रेषा खूपच मोठी आहे. ओके, आणि याला लगत उभी रेषा आपल्याला दिसत नाही, म्हणून हा पर्याय रद्द करतोय. पर्याय क्रमांक 2 मध्ये इथली तिरपी रेषा लहान आहे. बघा, दुसरी तिरपी रेषा आपल्याला दिसते ती इथं आहे. त्याच्या खालच्या बाजूला आपल्याला त्याच्या खालच्या बाजूला आपल्याला उभी रेषा पाहिजे, ती आपल्याला दिसते आहे. त्याला काटकोनात जोडलेली आडवी रेषा पाहिजे, ती पण दिसते आहे. आणि त्याला काटकोनात जोडलेली पुन्हा उभी रेषा पाहिजे, ती पण आपल्याला जुळताना इथं दिसते. ठीक आहे, ती या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. पुढे आता म्हणजे जवळपास सर्व भाग पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिसतात. पुढे देखील हे भाग आहेत का आपण शोधणार आहोत. बघा, तिरपी रेषा इथं आपल्याला दिसते, पण ती लहान आहे. इथं तिरपी रेषा आहे या मापाची, उभी रेषा आहे, आडवी रेषा आहे, पण याला लगत असलेली उभी रेषा मात्र इथं नाही, म्हणून हा पर्याय रद्द होतो. चला, पर्याय क्रमांक 4 मध्ये बघूया आपण. तशा पद्धतीची तिरपी रेषा आपल्याला इथं दिसते. ओके, आणि या ठिकाणचा हा उभा भाग आहे, पण नंतरची आडवी रेषा छोटी आहे, पण याला उभी रेषा नाही, रद्द करू. ओके, योग्य पद्धतीने आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्येच सर्व रेषा जुळताना व्यवस्थित दिसतात, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 2 निश्चित करतो आहोत. पुढे जातोय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. या ठिकाणी जो प्रश्नाकृतीमध्ये दिसणारा भाग आहे तो बघा नेमका कुठल्या उत्तर पर्यायात दडलेला आहे आपण ते शोधणार आहोत. बघा, इथं उजव्या बाजूला आपल्याला उभी रेषा पाहिजे, त्याच्या वरच्या बाजूला हा त्रिकोण पाहिजे आणि त्रिकोणाच्या खालच्या बाजूने ही तिरपी रेषा पाहिजे. चला बघू आपण हा भाग कुठं दिसतोय. उभी रेषा म्हणजे उभी रेषा आपल्याला जी आहे उजवीकडची ती ही बघूया. या ठिकाणी तसा त्रिकोणाकृती भाग नाही, ही जरी तिरपी रेषा असली तरी, म्हणून हा पर्याय आपण रद्द करतोय. त्यानंतर बघा, पर्याय क्रमांक 2 मध्ये उभी रेषा आहे, हा त्रिकोण आपल्याला इथं दिसतोय, पण याच्या लगत असलेली रेषा ही आडवी आहे, आपल्याला तिरपी पाहिजे होती, म्हणून हा पर्याय आपण रद्द करतोय. पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा, ही उभी रेषा दिसते, तशा पद्धतीचा मोठा त्रिकोण नाही, इथं छोटा त्रिकोण आहे आणि खालची रेषा पण नाही, रद्द करू. चला, शेवटचा पर्याय उरलेला आहे पर्याय क्रमांक 4. यामध्ये ही उभी रेषा दिसते, हा त्रिकोण दिसतो आणि ही तिरपी रेषा पण इथं जुळते, म्हणून योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो आपण पर्याय क्रमांक 4 हे निश्चित करतो आहोत. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न आपण घेतो. प्रश्न क्रमांक 39. या ठिकाणी असलेला जो काही प्रश्नाकृतीतील भाग आहे विद्यार्थी मित्रांनो तो अतिशय सोपा आहे आणि तो पाहता क्षणी आपल्याला लगेच लक्षात येतो की तो पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतोय. चला, हा जो चौकोनाकृती भाग आहे तो पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतोय. दुसऱ्या कुठल्याही आकृतीमध्ये तो दिसत नाही, म्हणून आपण बाकीच्या आकृत्या रद्द करतो आहोत आणि योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हेच निश्चित करतो आहोत. पुढे जाऊ. पुढचा आणि या प्रश्नपत्रिकेतील सर्वात शेवटचा प्रश्न क्रमांक 40. हा देखील तितकाच सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, या ठिकाणी नेमकं काय दिसतं तर अशा पद्धतीचा हा एक त्रिकोण दिसतो. ओके, इथं 2 त्रिकोण आहेत आणि दोन्ही त्रिकोणामध्ये अधिकचं चिन्ह पाहिजे. तशा पद्धतीचा आकार आपल्याला बघा इथं कुठे दिसतोय का, त्रिकोण दिसत नाही, तर रद्द करू. इथं देखील दिसत नाही, रद्द करू. या ठिकाणी आपल्याला तो भाग दिसतोय. ठीक आहे, आणि दोन्ही बाजूला 2 अधिकचे चिन्ह पण दिसत आहेत, म्हणजे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे. इथं असलेला बघा खालच्या बाजूला आपल्याला दिसतोय, पण याच्या ठिकाणी हा काटकोन त्रिकोण पाहिजे, इथं काटकोन त्रिकोण नाही, हा रद्द करतोय. योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो आपण पर्याय क्रमांक 3 हेच निश्चित करतो आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण घेतलेले आहेत, ज्या विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न बरोबर आलेले आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. चला, ज्या विद्यार्थ्यांचे प्रश्न चुकलेले असतील त्यांना नक्कीच या स्पष्टीकरणातून लक्षात आलं असेल की नेमका कोणता प्रश्न कशा पद्धतीने तो सोडवायला पाहिजे होता तो आणि कशा पद्धतीने तो चुकला होता. चला, या ठिकाणी पण मला वाटतं थांबायला हरकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझे स्मार्ट मराठी शिक्षक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.